श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला थोडंसं वटपौर्णिमाचे नियम किंवा व्रत काय असतं किंवा सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग फ्रेंड, व्हिडिओला सुरुवात करते. कारण वटपौर्णिमा म्हणजे 29 जून 2026 या दिवशी आहे आणि हिंदू धर्मात आणि विशेषतः महाराष्ट्रामध्येच वटपौर्णिमेला अत्यंत वटपौर्णिमाला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा सण सुवासिनी स्त्रियांसाठी एक अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवस मानला जातो. कारण हा दिवशी खरंच खूप स्त्रिया वटपौर्णिमाची अत्यंत आतुरतेने वाट बघतात. त्यामुळे 29 जून 2026 या दिवशी वटपौर्णिमा आहे. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा कधी आहे? कारण हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमा हा सण दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. पण यावर्षी हा 28 जून रोजी आहे. म्हणून वटपौर्णिमेचे महत्त्व म्हणजे 29 तारखेला आहे. आणि वटपौर्णिमेचे महत्त्व म्हणजे वटपौर्णिमेला कशासाठी महत्त्व आहे? वटपौर्णिमेचे महत्त्व म्हणजे जे पारंपरिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशा तिन्ही पातळीवर आहे. आणि पौर्णिक महत्त्व म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे याबद्दल सांगणार आहे. पौर्णिक म्हणजे त्या दिवशी काय म्हणतात किंवा याचं महत्त्व काय आहे. कारण याच दिवशी सती सावित्रीने आपले दृढ संकल्पनेने आणि भक्तीने यमराजाकडून आपल्या पती सत्यवानाचे यांचे प्राण परत आणले होते. सत्यवानाला आणि वडाच्या झाडाखालीच जीवनदान मिळाले. त्यामुळे या दिवशी वटवृक्षाची विशेषतः पूजा केली जाते. आणि माध्यमिक आणि ज्योतिषशास्त्राचे महत्त्व म्हणजे काय आहे किंवा माध्यमिक म्हणजे याचं काय आहे. कारण वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवतेचा वास असतो. आणि मान्यता आहे की वटवृक्षाच्या मुळीत ब्रह्मा आणि खोडात विष्णू आणि फांद्यामध्ये विष्णूंचे रूप असते. अशा प्रकारे माध्यमिक आहे. आणि वास्तू आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे तर ते सांगत आहे. कारण वटवृक्ष हा अत्यंत दीर्घायुष्य असतो आणि तो वातावरण भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडतो. वास्तूच्या दृष्टिकोनातून हा वृक्ष सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्हिटी एनर्जी आणि स्थिरतेचे सर्वोच्च प्रतीक मानला जातो. तर वटपौर्णिमा कशासाठी साजरी केली जाते? पहिलं म्हणजे पतीचे दीर्घायुष्य, म्हणजे पतीला उत्तम आरोग्य, वेळ, यश आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी. वैवाहिक सुख म्हणजे वैवाहिक जीवनात म्हणजे कोणत्याही बाधा येऊ नये आणि पती पत्नीमधील प्रेम आणि सामंजस्य वाढावे यासाठी पण केला जातो. आणि कौटुंबिक स्थिरता म्हणजे कुटुंबात सुख, शांती, समृद्धी आणि अखंड सौभाग्यवती नांदावे या उद्देशाने स्त्री हा उपवास करतात. आणि वटपौर्णिमेला कोणते विशेष उपाय करावेत? पहिलं म्हणजे सुती धाग्याचा उपाय करावा लागतो. कारण वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात 7 वेळा. कच्चं सुत्त असतं ना, त्याने धागा गुंडाळावा. आणि प्रदक्षिणा घालताना हा मंत्र म्हणावा की ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्राचा जप करावा लागेल. परत एकदा सांगते, मंत्र हा आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप करावा. आणि धागा पती पत्नीमधील बंध अधिक घट्ट करतो, म्हणून आपण वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतो. आणि गुरु आणि शुक्र ग्रहाची शांती म्हणजे वैवाहिक सुखाचा मुख्य कारक शुक्र आणि गुरु ग्रह असतो. वटवृक्षाच्या मुळाशी हळद आणि कुंकू अर्पण करून पिवळे फुले व्हावीत. यामुळे गुरु ग्रह बलवान होतो आणि नात्यातील दुरावा असतो ना, तो संपतो. आणि वस्तू ऊर्जेसाठी दानधर्म कोणता करावा? घरातील सकारात्मक ऊर्जा आणि ईशान्य आग्नेय दिशेचे संतुलन राखण्यासाठी या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. गरज असलेल्या महिलांना सौभाग्य अलंकार म्हणजेच बांगड्या, कुंकू, साडी असं देऊ शकतात तुम्ही. आणि गोड पदार्थ दान केल्याने अखंड सौभाग्याचं फळ मिळतं तुम्हाला. आणि अशा प्रकारे. आणि आरोग्यासाठी प्रार्थना म्हणजेच पूजेच्या वेळी वडाला जल अर्पण करताना तांब्याच्या कलशात थोडे काळे तीळ आणि गूळ घालावा. यामुळे नकारात्मक ऊर्जेचे नाश होतो आणि पतीच्या आरोग्यावरती संकटे दूर होतात. लक्षात ठेवा काय करायचे तर तांब्यामध्ये तुम्ही ते कळस असतो तांब्याचा, आपण जे फेरी मारतो त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काळे तीळ आणि गूळ घालून
प्रदक्षिणा मारू शकतात. आता वडवृक्षाची म्हणजे वडवृक्ष हा खूप महत्त्वाचा आहे. कोणी म्हणजे आपलं त्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी खरंच खूप महत्त्व असतो आणि वटवृक्ष हे ऑक्सिजन जास्त प्रमाणात देतो, त्यामुळे खरंच खूप महत्त्व आहे. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला वटपौर्णिमेचे महत्त्व सांगितले आहे. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद फ्रेंड. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा. चला तर मग फ्रेंड, आणि कोणाला माहिती आवडली माझी ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणी उपवास करतो वटपौर्णिमेच्या दिवशी ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा फ्रेंड. चला तर मग बाय बाय फ्रेंड. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ.